दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसे या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे। पुण्यातल्या सर्व राजकीय पक्षांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन छेडलेलं आहे। भाजप, शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जात आंदोलन केलं आहे। दीनानाथ रुग्णालयाच्या फलकाला देखील काळं फासण्यात आलेलं आहे। ईश्वरी भिसेंच्या मृत्यू प्रकरणी विविध संघटनांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात मोर्चा काढला। शिंदेंच्या शिवसेनेनं रुग्णालय प्रशासनावर चिल्लर फेकत आंदोलन केलं। 1 रुपया नाममात्र दराने जागा दिलेली आहे, तर ती जागा यांच्याकडनं काढून घ्यावी, यांच्याकडनं तशा प्रकारचं भाडं घेण्यात यावं। 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणून आम्ही हे असल्यामुळे आम्ही यांना प्रशासनाला जाब विचारायला आलेलो। शिंदेंच्या शिवसेनेनं दीनानाथ रुग्णालयाला नोटांचा हारही घातला। शिंदेंच्या शिवसेनेनं दीनानाथ रुग्णालयासमोर तिरडी आंदोलन सुद्धा केलं। शिवसेना, ठाकरे गटही रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाला। गेंड्याच्या कातडीत असलेलं प्रशासन, नालायक प्रशासन यांचं काय उत्तर देतं की ह्या बातम्या खोट्या पद्धतीने बाहेर पसरवल्या जात आहेत। अहो, काल एका निष्पाप महिलेचा जीव गेला आणि त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही। काँग्रेसकडून रुग्णालयाच्या विरोधात शाईफेक आंदोलन करण्यात आलं। भाजपची महिला आघाडी सुद्धा रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाली होती। राज्य शासनाकडून तुम्ही सगळ्या सेवा सुविधा धर्मदाय या नावाखाली घेता। तुम्हाला धर्मदाय लावायला लाज वाटते की काय? तुम्हाला जागा फुकट हवी, तुम्हाला लाईट फुकट हवी, तुम्हाला पाणी फुकट हवं, तुम्हाला सगळ्या सवलती हव्या आणि गरजूंना मदत करता येत नसेल तर राज्य सरकारकडनं यांच्याकडे नक्कीच लक्ष दिलं जाईल। तर संतप्त भाजप महिला आघाडीने डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या कुटुंबाच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड केली, पण या रुग्णालयाशी सुश्रुत घैसास यांचा संबंध नाही असा दावा त्यांच्या आईनं केलाय। पतित पावन संघटनेकडून रुग्णालयाच्या फलकाला काळं फासण्यात आलं। पुण्यातील महिलांच्या गुलाबो गँगनं रुग्णालयाच्या कारभाराविरोधात तीव्र निदर्शनं केली। पण 10 लाख रुपयाला लाच नाही वाटत? बेशरम तुझे पोलिसांकडनं आलो, आम्ही त्यांना 10 वेळा सांगतोय आम्ही हुल्लडबाजी करायला आलेलो नाही आहोत, आम्ही आई म्हणून आलोय। या सगळ्या आया आहेत, आम्हाला आईसाठी न्याय पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं धर्मादाय कार्यालयातही धडक मारली। ठाकरेंच्या शिवसेनेनं धर्मादाय आयुक्तांना डुप्लिकेट नोटा देऊन निषेध नोंदवला, तर रुग्णालयाच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केली। ईश्वरी भिसेंना